तर बाळ आता झोपलेला आहे मस्तपैकी. किती वाजले? 1:45 वाजायला आले आणि सुट्टी गेल्यानंतर मग गौरांशला सोडून आले. आणि एक खुश खबर आहे. तर हे केलेले डीमार्टमध्ये आमच्या दिवाबत्तीचं तेल मंदिरात लागतं, आमच्या घरात लागतं, ते आणायला. पॉपकॉर्नची पाकिटं बघा किती आहेत. हे चीजवाली पण असतील आणि बिना चीजवाली पण. चीजवाली आम्हाला आवडतात, मी खाऊ शकतो. तर मी असा विचार केलेला की मला थोडासा हाय टाईम, तर मग मी भाकरी केल्यानंतर तर मग मी कलर वगैरे थोडा मारून घेईल. मला काही गप्प बसवत नाही. मला आई पण बोलले, आईला मी बोलले ना मग असं आईंना इथं समजलं ना, आई पण ओरडतील मला. आई पण ओरडत होती माझी. सितारों से. हॅलो, गुड मॉर्निंग. कशात सर्व मस्त ना? आय होप तुम्ही सर्व मजेत असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये. तर छान मस्त सकाळ झालेली आहे. आता सकाळ म्हणजे 12 वाजले आणि उठलेले मी 10 वाजता. त्यानंतर आज केस धुतली कारण खूप घाण झालेली आणि बरं वाटते मला, म्हणून मग केस धुवून काढली. आणि देवपूजा आईने केलेली, मी पाय वगैरे पडले. परत बाळाचं मग सगळं त्या मालिश करायला आल्या, मग त्यांना तेल वगैरे दिला. ताईंनी चपात्यांचं पीठ मळलेला, मग मी चपात्या 2-3 केल्या कारण गौरांशला सुद्धा नाश्ता द्यायचा होता. त्याची पण आंघोळ झालेली, मग त्याला दिला नाश्ता. मग आई बोलले मी चपात्या करते, तू दुसरं बघ. म्हणजे मग याचं करवंट्या वगैरे पेटवायचं सगळं बघितलं मग मी. त्यानंतर आता बेडावर तो झोपला आहे. गुड्ड्याने सगळं केलं, म्हणजे औषध, कपडे आणि मग त्याला तयारी सगळी करून गेली. आता मी पटकन हे बेड आवरते आणि एक उपाशी पोटी गोळी घ्यायची होती ती घेतली. आता दुसऱ्या घेते. आता चहा चपाती खाल्ले, दुसऱ्या ते खाते. आता पटकन गौरांची पण तयारी करायची. तर चलो तुम्ही कंटिन्यू राहा. हॅलो, तर आत्ता मी बनवणार आहे घोसाळीची भाजी. त्याच्यामध्ये मी टाकणार आहे मुगाची डाळ आणि मिरची घेणार आहे आणि लसूण. तर बघा कशी लागते आणि तुम्ही सुद्धा नक्की एकदा ट्राय करा. मी पण पहिल्यांदाच खाल्लेली, म्हणजे आईंनी बनवलेली सुकी खूप मस्त लागलेली. आणि मिरचीवर हळद टाकून मसाला वगैरे काय नाही टाकायचा. तर मी तुम्हाला दाखवते कशी बनवायची ती, तुम्ही नक्की ट्राय करा. भातासोबत भाकरीसोबत खूप छान लागेल. तर आता मी कढईमध्ये टाकलेलं आहे तेल आणि त्याच्यात मग टाकलेलं लसूण. आणि लसूण मस्त फ्राय झालं की त्याच्यात 2 मिरच्या टाकलेल्या आहेत, कारण एकच घेतलेला आहे मी. तो एक घोसाळं बघा केवढं झालं आहे, ते कापून कट करायचं आहे मस्तपैकी. गोल कापा, कसं कापायचं तसं कापा तुम्ही. मी असं कापलेलं आहे. तर आता मी टाकले मिरची, 2 मिरच्या घेतलेल्या. तर हिरवी मिरची टाकलेली आणि त्या तिखट मिरच्या आहेत त्याच्यामुळे 2च टाकल्यात. आणि इकडं घोसाळे कापून झालेले आहेत माझी. आणि थोडं हलवून घ्यायचं मस्तपैकी. त्याच्यात टाकायचे हळद, हिंग पण टाकल्या मी, कारण पोटाला त्रास नको व्हायला म्हणून. त्याच्यानंतर टाकायचे हळद, मी टाकले गरम मसाला आणि मीठ टाकले, थोडंसं जिरं टाकले, थोडीशी राई टाकलेली आणि मग हळद, मीठ आणि गरम मसाला टाकायचा आहे. तुम्हाला पाहिजे तर मॅगी मसाला वगैरे टाकू शकता चटपट. त्याचं मला नको आहे म्हणून मी एवढंच टाकलं आहे. आणि मस्तपैकी हलवून घ्यायचं आणि मग त्याच्यात ते घोसाळी धुवून टाकायची. घोसाळी टाकली का मग मुगाची डाळ टाकायची. ते येतं बडबड करतात माझ्यासोबत, मी वायसवर देते. आणि मग त्याच्यात टाकायची मुगाची डाळ आणि मस्त हलवून घ्यायचं. आणि त्याच्यात टाकायचं पाणी थोडंसं आणि वाफेवर शिजवलं तरी चालतं. वाफेवर शिजवून, म्हणजे वाफेवर काय बोलतात,
कढईवर ठेवायचं ताट, त्याच्यात पाणी टाकायचं आणि मग ते वाफेवर शिजतं. पण मला असं थोडंसं पाणी पाहिजे होतं म्हणून मी पाणी टाकणार आहे. हे बघा असं काहीसं दिसतं आणि खूप छान टेमटेम लागतं. तर तुम्ही नक्की ट्राय करा, बनवा, खूप मस्त लागतं. आईंनी ही पहिल्यांदा बनवले, बाबांना पण खूप आवडलेले त्यांनी बनवलेले तेव्हा, आणि मलासुद्धा आवडलेले म्हणून मी सुद्धा हीच बनवते. तर मी आता एवढं पाणी टाकलं आहे आणि त्याच्यानंतर मग त्याच्यावर मी झाकण ठेवून पाणी ठेवणार आहे, म्हणजे शिजेल ते मस्तपैकी. तर आता हे बघा पाणी ठेवलेलं आणि माझ्याकडं थोडंसं शेंगदाण्याचं कूट होतं, तर मग शेंगदाण्याचं कूटसुद्धा टाकलं मी. आणि तुमच्या इच्छेप्रमाणे तुम्ही पाणी ठेवू शकता. मला आता भातासोबत खायचे म्हणून मी एवढं पाणी ठेवले. आणि म्हणजे हे बघा एवढी अशी पातळ ठेवले. भाकरीसोबतसुद्धा अशी खाऊ शकता, भातासोबत पण अशी खाऊ शकता. पण सुकी बनवली ना तर अजून छान लागते, म्हणजे मस्त सुकी. तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला सांगा कशी वाटली ती. तर आता ही विकनेस आले म्हणून मला पावडर दिले, आता ही पिऊन घेते. टाकले कोमट पाण्यामध्ये, आता कोमट पाणीच पियचं आहे. थकल्यासारखं होते पण अजून पण माझं मन करतं कमी कलर मारावं. तर हे केलेले डीमार्टमध्ये आमच्या दिवाबत्तीचं तेल मंदिरात लागतं, आमच्या घरात लागतं, ते आणायला. पॉपकॉर्नची पाकिटं बघा किती आहेत. हे चीजवाली पण असतील आणि बिना चीजवाली पण. चीजवाली आम्हाला आवडतात, मी खाऊ शकत नाही, तरी कशाला एवढे आणले काय माहिती. तर ते दिवाबत्तीचं तेल काढून घेते याच्यात. बसल्याबरोबर चलो, हा डब्बा आमचा इथं जातो. चलो, तर बाळ आता झोपलेला आहे मस्तपैकी. पाहुणे 2 वाजायला आले आणि सुट्टी गेल्यानंतर मग गौरांशला सोडून आले. आणि एक खुश खबर आहे की गौरांश घेतलेलं आहे, म्हणजे पुढच्या वर्षी परत बसायला नाही लागणार त्याला पहिलीला, नंतर मग 2 वर्ष बसायला लागणार असं सांगितलेलं. पण आता काय माहिती काय झालं. तर बोलले की आज बोलवलेलं यांना, म्हणून मग मी यांना पाठवलं. तर मग फी वगैरे देऊन आले. बोलले की 2 वर्ष नाही बसायला लागणार, याच वर्षी बरं होईल. म्हणजे आता त्या पोरांमध्ये तो रोडला आहे ना, मग परत पाठीमागच्या पोरांसोबत गेलं तर त्याला ते समजा सांगितलेलं त्याला, पण तरी पण बरं झालं. चला, पहिलीला गेला तो, आता पुढच्या वर्षी दुसरीला पटापट मोठं होते. तर आता हे सुद्धा झोपला आहे. 2:15 वाजले आणि उठल्यापासून जरा इकडून तिकडं हेम तेम करता ना आता जेवायची पण इच्छा नाही मला. तर थकल्यासारखं झालं. मी जरा झोपायचा असं विचार केला. भात केला मी, भाजी केली. आता एक कोळंबी टाकतील, काय रस्सा करतात, काय करतात. आणि सकाळी त्यांनी चवळा केलेला. थोड्या टायमानंतर जेवेल मी. आता मी झोपते जरा, मला डोळे नाही होतात, परत झोप नाही होत माझी. आणि हां, काल मी व्हिडिओ बनवला आहे ना, ब्लॉग टाकायचं बघ. कुठं चालले? वे टू डोंबिवली. हां, बायकोला आय लव्ह यू बोलायचं असतं. हां, कोणाच्या? दुसऱ्याच्या. मारला तर खायचा मार. नको, मी असं काहीच करणार नाही. ते कोणाच्या विचारतात. शानपट, लवकर या. कशावर चालले? 2 व्हीलरवर? रेनकोट घालून जा ना मग. काय हो,
झालेल्या डोंबिवलीला त्यांच्या मावशीच्या मिस्टरांची काय नस दबली तर त्यांना बघायला चालले. आणि इकडे आहेत ना, नवऱ्याने बायकोला स्पेशल फील करवायचं असतं आणि बोलायचं असतं की हां कोणाले जोरात बोला, पोलीस आलेत मला शोधायला. कशाला? मी काय घेऊन जोरात बोला, आवाज येत नाही तर. अरे बाबा, मी करू का गुन्हा दाखल? येऊ का? थांबवा तिथं त्यांना. काय नाही, असं आमचं काय नाही. अरे छत्री कशाला नेता? रेनकोट घाला, रेनकोट घाला बोलते मी. रेनकोट घालून जा. देवा, ते लांबून येतात ना गावागावावरून, ते बांधून सामान तसं घेऊन चाललेत, छत्री वेत्री बांधून. काय बोलायचं तुम्हाला? अरे रेनकोट घाला, जा, छत्री ठेवा. आणि काही दिवसातच मला घड्याळ येणार आहे. बड्डे गिफ्ट काय ॲनिव्हर्सरी गिफ्ट? बड्डे गिफ्ट काय ॲनिव्हर्सरी गिफ्ट? हां काय नाही. हां आणि कसली? हां, बारशाचे 500 रुपये राहिलेत अजून माझ्याकडं. हां, मग साडीला देणार आहात ना तुम्ही? ती माझ्याकडची वापरली ना मी, घातली, तर मग त्यासाठी ते मला देणार आहेत. बघू आता घरी जायच्या अगोदर देतात का, तुम्हाला समजेलच. आताच देतात? अरे पाऊस आला तेव्हा का पाऊस आला? हो हे काय मग येतोय तर तुम्ही रेनकोट घालून ऐकतच नाही तर. बायकोचं ऐकायचं. प्रेमानंद महाराज सांगतात की बायकोचं ऐका, चांगलं सांगते बायको. आणि बायकोला स्पेशल फील करवा. आणि बायकोने पण नवऱ्याला स्पेशल फील करायचं असतं. मला बाहेर जाता नाही येत त्याच्यामुळं, नाही तर मी छान असा गुलाब आणला असता तुम्हाला आणि दिला असता. घेतला असता का तुम्ही? काय लय पैसा घेऊन चालले हो. चला, मोजायची गरज नाही. चला मोज आणि दे मला. आता नको, रक्षाबंधनला जाताना द्या. अरे काय मोजू एका आता, लयच थकल्यासारखं झालं मला. काय करू रे? तर ती पावडर पिली मी. 200, 300, 400, 400 रुपये. 400 दिले काय मला? दिले 500 रुपये? अरे बाबा, दिलदार नवरा, दिलदार. यूट्यूबचं पेमेंट असं येते ना तोडफोड. यूट्यूब, फेसबुक म्हणून ते बिंदास खर्च करतात, बिंदास. मी पण मेहनत करते, माझं कधी व्हायचं? वा होणार माझं पण होणार. 500 रुपये भेटलेले आहेत. बाय बाय. नीट जा आणि नीट या. काय अशी छत्री बांधले? लागायची कोणाला? चला मंडळी, वाजलेत 7. दिवाबत्ती करायचे, भाकरी झालेल्या आहेत. मी तर बाळाला झोपवते. इकडं संध्याकाळचे श्लोक लावलेत. दिवाबत्ती करून घेते पटकन, झोपते. तर मी असा विचार केलेला की मला थोडासा हाय टाईम, तर मग मी भाकरी केल्यानंतर तर मग मी कलर वगैरे थोडा मारून घेईल. मला काही गप्प बसवत नाही. मला आई पण बोलले, आईला मी बोलले ना मग असं आईंना तसं समजलं ना, आई पण ओरडतील मला. आई पण ओरडत होती पाहिजे की कशाला आता गब्बत जरा, आता आजारातून आत्ताशीच निघाले, असं तसं. पण मला ते करमतच नाही. मला कधी ते काम पूर्ण होईल ना असं झालं. पण मला टाईमच नाही भेटला बिलकुल. पाण्याचा हंडा भरून घेतला, जेवले
एक माझी ब्लँकेट होती याची ताप आलेला, तेव्हा 2 ब्लँकेट घेतलेली. काल एक धुतली, आज एक धुतली, ती टाकून घेतली. परत आमचे कपडे झालेत आता. परत आता यांचे सगळे कपडे टाकलेत. बाळवती काढली, गौरांना जेवायला दिले, तो बसले. आता त्याचं जेवण झालं की लगेच मग अभ्यास करायला घ्यायचं आहे. बसता बसता येतं वट्टाने साफ केली, याला झोपवायचं, फिटिंग करायचं, हेच चाललं आहे मगाशीपासून. तर कधी ते करता करता 9:15 वाजले ना, तर माहिती नाही पडत असं झालं. तर आता मला करायचंच आहे. आणि दुपारी तर मला बिलकुलच नाही भेटत टाईम, उठतेच मी लेट. आणि त्याच्यात सगळं धावपळ. मग गौरांची तयारी वगैरे करता करता खूप टाईम होतो, 1 वाजतो. तेव्हा ते कधी मारणार कलर, मग काही समजतच नाही रे, कधी मारणार कलर. तर 9:15 9:30 वाजायला आलेत. पटापट कपडे टाकून घेते. बाळाला झोपवलं आहे तिकडं, तो थोडीशी भाकरी आहे ती संपवते. तोपर्यंत मी कपडे टाकून घेते, म्हणजे त्यासोबत अभ्यास घेता येईल त्याचा. हे बाहेर गेले तर व्हिडिओ करायला वाशीला, त्यांनासुद्धा फोन करायचा आहे मला. विचार करते तसं होतच नाही. मी अजून विचार केला की वरचं कपाटाचं वरती म्हणजे कपडे आहेत ते जरा अरेंज केले असते, ते पण नाही. बघूया चला कसं होतं आहे ते. ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. आणि नंदिनी वहिनी सध्या आलेल्या आणि गेल्या पण जरा थांबला. आणि भाकरी आणलेल्या त्यांनी, कसल्या नाचणीच्या का ज्वारीच्या काहीतरी आणल्यात आणि वांग्याचं भरीत आणलं. ताईसुद्धा गेल्या 4:30 पावणे 5 वाजता. तर असं काहीसं रुटीन आहे आमचं. आणि गौरांशला परत पहिलीला बसायला नाही लागणार म्हणून खूप बरं वाटते बाबा, ते टेन्शन गेले. आणि अंगात थोडासा थकवा आहे अजून माझ्या, पण मला एवढी चरबी आहे ना की जमतच नाही काय म्हणजे काय ना काय केल्याशिवाय. आता पटकन मी हे सगळं आवरते, काम कपडे टाकते, रूममध्ये झाडू मारते, म्हणजे अभ्यास केलं की गौरांशला डायरेक्ट हातपाय वगैरे धुवून झोपायला पाठवायचं. असं लवकर झोपवायचं थोडंसं ठरवलं आहे त्याला, कारण पहिला बाळ झाल्यापासून 12 वाजता झोपतो, पण आता 11पर्यंत तरी झोपला पाहिजे. 10:30 पर्यंत झोपायला पाठवते मी. चला आता बडबड नाही करत, पटापट टाकून घेते कपडे.